फैजपुर शहर की म्यूनसिपल हाई स्कूल और जूनियर कॉलेज का नज़ारा देखो। ये म्यूनसिपल हाई स्कूल फैजपुर शहर की सबसे जूनी हाई स्कूल है। यहाँ पर बारिश का पानी भरा हुआ है। छात्र छात्राएं पानी से होती हुई नज़र आ रही है और यहाँ से छात्रा और छात्र पानी से गुजरते हुए स्कूल में जा रहे हैं। अगर पानी में कोई अन्य जानवर जैसे सांप बिच्छू वगैरह है और छात्र इस पानी से जा रहे हैं और अगर इनका पैर इस जानवर पर गिरता है और इन छात्रों को कोई नुकसान होता है तो इसका जिम्मेदार कौन रहेगा। हमने आज यहाँ के मुख्य अध्यापक और हाई स्कूल के प्रिंसिपल संजय सराफ सर से बात की और इन्होंने क्या कहा देखिए। जनता की बात पर मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। याच्या अंगणावर पहा तुम्ही केवढा पाणी जमा झालेला आहे। याबद्दल नगरपालिकेकडे आपण तक्रार केलेली आहे का? हो, केलेली आहे, लेखी तक्रार केलेली आहे। 8-10 दिवसापूर्वी नगरपालिकेचे इंजिनियर इथे येऊन गेले होते, तेव्हा पण पावसाळ्यामध्ये पाणी साचलेलं होतं। त्यांना आम्ही सांगितलं की हे पाण्याचा निचरा करा। ते म्हणे आम्ही तुम्हाला रेती टाकून देतो, पण अद्यापपर्यंत आम्हाला कोणतीही मदत मिळालेली नाही। साहेब, हे लहान मुलांना पाणीतून यावं लागतं। या पाणीत काही जनावर असला तर मुलांचं काय होणार? जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून आमच्या ग्राउंडचं जे पाणी आहे ना, पावसाचं पाणी, ते जायला पुढे जागाच नाही आहे। नगरपालिकेचा बहुउद्देशीय हॉल बाजूला बांधलेला आहे, तिथे गटार आहे, त्या गटारीतून ते पाणी पास होतं। पण होतं काय, तिथे लग्न कार्य असलं तर तिथे सगळे त्या गटारीमध्ये पाण्याचे ग्लास टाकून देतात, त्यामुळे ते गटर जाम होऊन जाते आणि हे पाणी, त्या पावसाचं पाणी त्याच्यामध्ये जात नाही, त्यामुळे साचून राहते इथे। समोर हे नाली नसल्यामुळे पाणी जात नाही का? नालीमध्ये कचरा साचलेला आहे भरपूर। तो आम्ही वेळोवेळी सफाई कामगारांना सांगतो की ते साफ करा, पण आमचं कोणी ऐकत नाही।